स्वागत गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण बातम्या बघतोय। सुरुवातीची बातमी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या पिकांची मनमाड, येवला आणि नांदगावमधल्या भागांमध्ये जाऊन पाहणी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधला। शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कारंजा तालुक्यातल्या खानापूर गावात 70 वर्षांच्या एका शेतकऱ्यानं गळफास घेतल्याचं कळतंय। अवधूत इंगळे यांच्याकडे 3 एकर शेती आहे, पण नापिकी आणि यावर्षीच्या परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान आणि डोक्यावरचं कर्ज या सगळ्या विवंचनेतून त्यांनी गळफास घेतल्याचं कळतंय। छत्तीसगडमधून गोंदियात गांजा आणि इतर अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या चौघांना गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे। 32 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे। नर्मल टॉकीज जवळून या चौघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडच्या बॅगमध्ये गांजा सापडला, ज्याची किंमत 9 लाख इतकी आहे। मिरज तालुक्यात सावळीमध्ये 33 लाखांचे सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली। कुपवाड पोलिसांच्या कारवाईत त्यांनी एकाला ताब्यात घेतलंय। या हद्दीतल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याच पथकानं ही कारवाई करून दाखवली आहे। राज्यात सेना भाजपनं सत्ता स्थापन करावी या मागणीसाठी नंदुरबारमध्ये एका शिवसैनिकानं टॉवरवर चढून आंदोलन केलंय। उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून संवाद साधण्याची मागणी या शिवसैनिकांनी केली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनक्षेत्रातल्या आदिवासी भागांमध्ये अजूनही भूमिगत वीजवाहिन्या पोहोचलेल्या नाहीत आणि महावितरणकडून खुल्या वीजवाहिन्यांनी या भागात वीज पुरवठा होतोय। त्यामुळे इथल्या वन्यजीवांना धोका निर्माण झालाय। या भागात वीजवाहिन्यांचा झटका लागून माकडांचे मृत्यू होतात असं उघड झालंय। थेट राज्य सरकारकडे तक्रार करण्यात आली आहे आणि भूमिगत वीजवाहिन्यांचा जाळ वाढवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला जातोय। भुसळमधल्या पासीवाडा परिसरातल्या कृष्णा पासी या 17 वर्षाच्या मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय। या सगळ्या परिसरात घाणीचं साम्राज्य आहे आणि या विरोधात संतापलेल्या नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला। नगरपालिकेत अधिकारी त्यांना भेटले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या घरावर मोर्चा नेला। मित्रांसोबत नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या 19 वर्षाच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। सिरोंचा तालुक्यातल्या आडथेरियल इथल्या गोदावरी नदीवर ही घटना घडली आहे। वन्यप्राण्यांनी पिकांची केलेली नासाडी आणि परतीच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात वाईगावच्या संतापलेल्या शेतकऱ्यांना 9 एकर शेतातली 150 क्विंटल ज्वारीचं पिकाचं त्यांचं नुकसान झालं होतं। प्रशासन दखल घेत नाही असं कळल्यामुळे या शेतकऱ्यांना ज्वारी कापून शेतातच पेटवली आहे। ड्रेजरद्वारे वाळू उत्खनन करायला रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आहे आणि खेड आणि चिपळूणमध्ये मात्र सर्रासपणे अनधिकृत वाळू उपसा केला जातोय। नदीकाठच्या अनधिकृत वाळूचे ढीग तिथे पाहायला मिळतात आणि अशा रीतीने वाळू उपसा करून शासनाचा लाखोंचा महसूल बुडवला जातोय। चंद्रपूर महानगरात गटार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 3 महिन्यांपूर्वी इथल्या समर्थ निवास या स्वार हॉस्पिटल दरम्यान गटाराची बांधणी करण्यात आली होती, पण ते गायब झाल्याची तक्रार आता करण्यात आली आहे। छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची अवस्था बिकट आहे आणि गडकिल्ले परिसरात झाडझुडपं वाढली आहेत आणि प्रशासनाचं गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होतंय। काही गडप्रेमींनीच आता ही मोहीम हाती घेतली आहे। किल्ले अभ्यास समितीच्या वतीनं महिन्यातून 2 वेळा वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली जाते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाच्या जोडीचं दर्शन झालेलं आहे। चांदण्या रात्रीत रस्त्यावर ही जोडी अनेकांना पाहायला मिळाली, पण उपस्थितांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। साताऱ्यातल्या कास रस्त्यावरच्या देवकल गावाजवळ मंगळवारी रात्री बिबट्या दिसला। रस्त्यावर मुक्तपणे तो फिरत होता। बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। चंद्रपूरमध्ये महाौष्णिक वीज केंद्र परिसरात वाघानं शिकार केल्याची घटना आपण बघतोय। एका फोटोमध्ये मुख्य अभियंता कार्यालयाच्या समोरच्या भलाथोरला नाल्यामध्ये वाघ एका बैलाची शिकार करत असल्याची घटना नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपली आहे। हा व्हिडिओ व्हायरल होतोय। सततच्या वाघ संचारामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। चिपळूणमध्ये गोविंदगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं मशाल महोत्सव उत्साहात पार पडला। ऐतिहासिक गोविंदगडावर गेले 6 वर्ष अशा रीतीनं मशाल महोत्सव साजरा होतोय। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं दीपोत्सवाचं आयोजन परभणीमध्ये देखील करण्यात आलं होतं। मंदिर परिसरात इथे 51,000 दिव्यांची आरास करण्यात आली। उत्सवाच्या दिवशी गावातल्या मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत रांगोळी काढण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी दर्यापूर इथल्या एसडीओ कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी युवक काँग्रेसनं आंदोलन केलं होतं, पण एसडीओ प्रियांका आंबेकर यांनी शेतकरी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यासोबत अरेरावीची भाषा केली आणि त्यांना धमकी दिली होती कारवाईची। या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांना एक निवेदन नुकतंच दिलं।
समाज कल्याण दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अकोल्याच्या वाडेगावमध्ये जय भीम नगर आणि पेटकरवाडी ते सिमेंट काँक्रीट नाल्याच्या बांधकामाचं देयक तात्काळ दिलं जावं या मागणीसाठी गौतम डोंगरे यांनी 13 नोव्हेंबरपासून वाडेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी डोंगरे यांना बांधकाम करण्याबाबतचं पत्र अजून दिलंय, मात्र अजूनही बांधकामासाठी लागणारं साहित्य त्यांना पुरवण्यात आलेलं नाही। नंदुरबारमध्ये बस स्थानकातून घरी जाण्यासाठीची संध्याकाळी 6ची बस 1.5 ते 2 तास उशिरानं सुटते। त्यामुळे उमरदे, बाल्हेर त्याचबरोबर बऱ्हाणे आणि कोपर्लीच्या प्रवाशांनी बस स्थानकात आंदोलन केलं। या बसला उशीर होतो आणि त्यामुळे प्रवाशांना तात्काळत बसावं लागतं। व्यवस्थापनानं बस वेळेवर सुटेल अशी ग्वाही सध्या प्रवाशांना दिली आहे। ऊसतोडणी करणाऱ्या कुटुंबातल्या अल्पवयीन मुलगा घरातून निघून गेल्याची घटना घडली होती, पण पोलिसांच्या मदतीनं आपल्या आईवडिलांकडे त्याला सुपूर्द करण्यात आलाय। माजल गावात ऊसतोडी करायला आईवडील गेले होते आणि तेव्हा घरातून पळ काढत हा मुलगा कर्नाटकाकडे निघाला होता। पंढरपूर स्टेशनवर पोलिसांनी त्याला हटकलं आणि विचारपूस केल्यानंतर त्याला आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात तिवळी परिसरात 38 वर्षांच्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सरस्वती इंगळे असं त्यांचं नाव कळतंय। शेतातल्या विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून त्या विहिरीत पडल्या। या महिलेच्या मृत्यूमुळे त्यांची 4 मुलं मात्र आता पोटकी झाली आहेत। शिरपूर पोलीस अधिक तपास करतात। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतल्या बेलोरा विमानतळाच्या कामाची पाहणी केलेली आहे। कुठलाही निधी विमानतळाच्या कामासाठी कमी पडू देणार नाही। केंद्राकडे यासाठी सातत्यानं पाठपुरावा करू असंही काल त्यांनी स्पष्ट केलंय। गडचिरोली जिल्ह्यात कंबालपेठा गावालगतल्या एक कुक्कुटपालन व्यवसाय सध्या तिथे सुरू आहे, पण या सगळ्या कुक्कुटपालन व्यवसायामुळे तिथल्या नागरिकांचं आरोग्य सध्या त्यांना सातत्यानं आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहेत आणि त्यामुळे गावात उपचारासाठी प्रशासनाला अखेर शिबिर लावावं लागलं। उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता गावात दाखल झाले आणि त्यांच्या हस्तक्षेपानंतर हे कुक्कुटपालन आता बंद होईल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते। गडचिरोलीतली बातमी आपण बघतोय। यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत। पहा फक्त गावाकडच्या बातम्या। बातम्या पुन्हा एकदा आपण थोडक्यात बघतोय। उद्धव ठाकरे यांनी ज्या 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती त्यामुळे राज्यात गोंधळ सुरू झाला होता सत्ता स्थापनेचा। या शिवसेनेच्या मागणीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय। युतीचं सरकार आलं तर फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे अनेकदा सार्वजनिक सभांमध्ये आपण आणि मोदींनी ठासून सांगितलं होतं असं वक्तव्य काल त्यांनी केलंय। पण उद्धव ठाकरेंसोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील उघड करायला त्यांनी नकार दिलाय। राज्यातल्या राष्ट्रपती राजवटीचं काल त्यांनी समर्थन केलंय। विरोधकांना सरकार बनवण्यापासून कोणीही रोखलेलं नाही। संख्याबळ असेल तर आताही ते दावा करू शकतात असंही ते म्हणाले। एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली। ठाकरेंनी याआधीच सांगितलेलं आहे, त्यामुळे याबाबत बोलण्यासारखं काही नाही। सरकार स्थापण्याचे सगळे अधिकार उद्धव ठाकरेंना दिल्याचं त्यांनी म्हटलंय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या पहिल्याच समन्वय समितीच्या बैठकीवरून काल सावळा गोंधळ झाला। बैठक अचानक रद्द झाल्याने आपण बारामतीला निघालोय असं म्हणत अजित पवार गाडीत बसल्याचं पाहायला सगळ्यांनाच मिळालं, पण बैठक रद्द झाल्याचं काँग्रेस नेत्यांना माहीत नव्हतं। नेहमीप्रमाणे अजित पवारांच्या कृतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सारवासारव केली आणि अखेर पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संघ मुख्यालयात जाऊन काल सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याचं कळतंय। शिवसेनेच्या आमदारांना पक्षप्रमुखांनी घरी जायला सांगितलं। मुंबईत मालाडच्या हॉटेल रिट्रीटमध्ये 6 दिवसांपासून हे शिवसेनेचे आमदार होते। सरकार स्थापनेचा पेचप्रसंग सुटेपर्यंत आमदारांना मतदारसंघात जाण्याची शिवसेनेनं मुभा दिली आहे। बीकेसी ट्रायडंट हॉटेलमध्ये काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात काल बैठक झाली, ज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचं कळतंय। शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये 1 तास चर्चा झाली आणि किमान समान कार्यक्रमावर यात चर्चा झाली। शिवसेना आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर चर्चा झाल्याचं कळतंय। याबद्दलचा लवकरच निर्णय कळेल, आम्ही योग्य वेळी सांगू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली। प्रकाश जावडेकरांकडे आता अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी आता जावडेकरांकडे देण्यात आली आहे।
दिल्लीतही सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगानं सुरू झाल्या तर दिल्लीमध्ये राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून 3 नेते यात सहभागी होतील। शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल आणि अहमद पटेल यात असतील। सरकार स्थापनेबाबत किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस आणि आघाडीनं समिती तयार केली। दोन्ही पक्षांनी 5 जणांची समिती स्थापन केली। या दोन्ही समित्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक असे 5 जण आणि काँग्रेसकडून या समितीमध्ये बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे सहभागी असतील। राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाही तसं शरद पवारांनी आपल्या बैठकीमध्ये आमदारांना सांगितलंय। आमदार आणि नेत्यांनी मतदारसंघात जाऊन कामं करा आणि अवकाळी पावसासंदर्भात लक्ष द्या। निवडणुका जिंकल्यात त्या मतदारसंघात नागरिक संवाद वाढवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या। जयपूरमध्ये काँग्रेस आमदार इतके दिवस होते त्यांनी आता आपल्या मतदारसंघात जाण्याची मुभा पक्षानं दिली आहे। जयपूरच्या हॉटेलमध्येच राष्ट्रवादीला समर्थनाच्या पत्रावर त्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्याचं कळतंय। 2011 साली शरद पवार यांना थप्पड लगावणाऱ्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। अरविंदर सिंग या आरोपीला दिल्ली पोलिसांनी नुकतंच जेरबंद केलंय। संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयामधून त्यांना काल डिस्चार्ज देण्यात आलाय। राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल याचा पुनरुच्चारही हॉस्पिटलमधून बाहेर पडताना राऊत यांनी केलाय। त्यांना डिस्चार्ज मिळण्याआधी काँग्रेस नेत्यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे हे देखील काल लीलावती रुग्णालयात पोहोचले होते। राऊत हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच त्यांची भेट घेतल्याचं बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय। त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आणि त्याचबरोबर नवाब मलिक यांनी देखील राऊत यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली। राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून टोला लगावला। युतीनं 2018 मध्ये अवनी वाघिणीची शिकार केली। आता महाराष्ट्र नावाच्या वाघानं 2019 मध्ये युतीची शिकार केली असं म्हणत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना त्यांनी टोला लगावलाय। राज्यातल्या सत्तेच्या पेचावर शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार नसल्याचं काल स्पष्ट झालं। सत्ता स्थापनेच्या राज्यपालांकडे केलेल्या दाव्यासाठी मुदत वाढवून न दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात ही याचिका काल दाखल करण्यात आली होती। राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी शिवसेनेसोबतच भाजपही जबाबदार आहे असा आरोप लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी केलाय। राजकीय महत्वाकांक्षेमुळे जनतेवर राष्ट्रपती राजवट लादली गेली आहे असा आरोपही त्यांनी केलाय। वसंतदादा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्तानं विधिमंडळात काल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार यावेळी उपस्थित होते। मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांचं महापौरपद खुल्या प्रवर्गात गेलेलं आहे। नाशिक, कल्याण, डोंबिवली, सांगली, उल्हासनगरचं महापौरपदही खुल्या प्रवर्गातच असणार आहे। तर खुला महिला प्रवर्गात चंद्रपूर, नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी चिंचवड आणि औरंगाबादचा समावेश आहे। राष्ट्रवादीचे 9 आमदार आपल्या संपर्कात आहेत असा दावा भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केला। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी काल ते माढ्यात होते आणि त्यावेळी त्यांनी हा मोठा दावा केला। इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार पण एका ब्रेकनंतर पहा फक्त गावाकडच्या बातम्या।